नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. डिजिटल युगात मोबाईल हा गरज ठरत असला तरी त्याचा बेजबाबदार वापर नागरिकांना थेट सायबर गुन्ह्यांच्या विळख्यात नेऊ शकतो, असे श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी व्यक्त केले. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या सातरळ येथील तुकाराम बाळाची जेजूरकर उद्देशीय सभागृहात रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, थोर स्वातंत्र्य सेनानी आमदार कॉम्रेड पी.बी. कडू पाटील, दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर, कर्मवीर भाऊराव पाटील, थोर स्वातंत्र्य सेनानी आमदार कॉम्रेड पी.बी. कडू पाटील, दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे यांनी सांगितले की पत्रकार हे समाजाचा आरसा असून पोलीस प्रशासनासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यात ते मोठी मदत करतात. अफवा रोखणे, जनतेपर्यंत सत्य पोहोचवणे आणि समाज प्रबोधन करण्याचे काम पत्रकार प्रामाणिकपणे करत आहेत. त्यामुळे पत्रकार आणि पोलीस यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे काळाची गरज आहे. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, चॅटिंग हटवले तरी ते पुन्हा मिळवता येऊ शकतात. त्यामुळे विशेषतः कॉलेज तरुण-तरुणींनी मोबाईल वापरताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. सोशल मीडियावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी त्याचे परिणाम काय असू शकतात याचा विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. पत्रकारांनी कायदेविषयक बदलांचे अद्ययावत ज्ञान ठेवणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. एखादी महिला किंवा अल्पवयीन व्यक्ती फिर्यादी किंवा आरोपी असली तरी तिचे नाव, गाव, ओळख किंवा वडिलांचे नाव प्रसिद्ध करणे कायद्याने गुन्हा आहे. याची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू होते. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातही पत्रकारांचे महत्त्व कमी झालेले नाही. वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी एखादी बातमी चुकीची असली तरी त्यातून आत्मपरीक्षण व सुधारणा होणे गरजेचे आहे. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी, सुहास वैद्य, किरण कडू यांनीही विचार मांडले. कार्यक्रमास कडू पाटील विद्यालयाचे प्राचार्य सीताराम गारुडकर, कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, पर्यवेक्षिका हेमलता साबळे, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख विलास दिघे यांच्यासह ग्रामस्थ, कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास तांबे यांनी केले तर आभार किरण अंत्रे यांनी मानले. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.